नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील तमाम मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या या थंबनेलवरून तुम्हाला कल्पना आलीच असेल, की आपण या ठिकाणी कशासाठी आलोय. ओके. काही जण या ठिकाणी चुकून क्लिक केलं असेल, पण लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा हा एक पाऊल अगदी तुमच्यासाठी काय करणार आहे, वरदान ठरणार आहे. कारण या चॅनलवर आज आपण नीट 2027 साठीचा पहिला व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय आणि तुम्हाला माहीत असेल, की आपण एखादी सुरुवात करतो तेव्हा एक आपण त्या ठिकाणी स्टार्टिंगपासून असणं आणि मधून एखादी गोष्ट चालू करणं, त्याच्यामध्ये खूप तफावत आहे मित्रांनो, खूप अंतर आहे. आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, की आता हे जे व्हिडिओ बघत असतील, ते मोस्टली 11वी-12वीमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील किंवा जस्ट रिसेंट 10वी पास आउट झालेले विद्यार्थी असतील. आता याच्यामध्ये बऱ्याचशा जण म्हणतील, की आम्ही तुमचा हा क्लास का बघावा? तर त्यांच्यासाठी उत्तर आहे मित्रांनो, हे बघा. आत्ता मी थोडंसं माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव श्रीराम भालेकर. आजपासून या ठिकाणी मी तुम्हाला नीट 2027साठी काय करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे आणि लेक्चर्स या ठिकाणी प्रोव्हाईड करणार आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ह्या ठिकाणी काय मिळणार आहेत, लेक्चर्स मिळणार आहेत. त्याच्यामुळं या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. कारण 8-10 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ती या ठिकाणी नाही आहे. आत्ता एकदम डिजिटलायझेशनचं दुनिया आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनेट फ्री ऑफ कॉस्ट मिळतं आहे. तुमच्या रिचार्जसोबत तुम्हाला इंटरनेट मिळतं आहे. तर मग त्याचा तुम्ही कसा चांगला वापर करून घेऊ शकता, हे तुम्हाला या ठिकाणी समजून येईल. तुम्ही बघितलं असेल, की मोस्ट ऑफ जे YouTubeवर व्हिडिओज तुम्हाला मिळतात, जे एक्झाम ओरिएंटेड असतात. ओके. काही व्हिडिओ तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड मिळतील, पण त्याच्यामध्ये सुद्धा ते काय करतात, त्यांचं प्रमोशन करतात. पण या ठिकाणी तुम्हाला तसा कोणताही प्रकार मिळणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये तुम्हाला फापट पसारा मिळणार नाही. लक्षात घ्या, जे काही एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करेन आणि 2027मध्ये आपले जास्तीत जास्त विद्यार्थी कसे या ठिकाणी नीट एक्झाम आहे त्याच्यामध्ये क्वालिफाय होतील, याच्याकडे आपण काय करणार आहेत, लक्ष देणार आहे. त्याच्यामुळे आणि जर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद राहिला, तर त्या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज म्हणा किंवा मॉक टेस्ट म्हणा, यासुद्धा आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहे. आणि अगदी आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की आज स्टार्टिंग आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, की तुम्ही काय करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आजच्या व्हिडिओपासूनच. आणि हे एक लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला किंवा हे जे लेक्चर चॅनलवर तुम्ही दररोज आले, तर याच्यामध्ये माझं स्वतःचं पर्सनली काही त्याच्यामध्ये बेनिफिट आहे. लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज कसे मिळणार आहेत, एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. तुम्ही दररोज सेशन अटेंड करा, त्याच्यामध्ये त्याच्या नोट्स बनवा. तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड सगळा बेस फ्री कोचिंगसारखं तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आता बरेचसे जण म्हणतील, मग फ्री आहे म्हणल्यानंतर तुम्ही काही पोर्शन सोडून द्या. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आज जी तारीख आहे, ओके, आजच्या तारखेला तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो. आज 23 तारीख आहे, लक्षात घ्या. आज या ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर ह्या तारखेपासून तुम्हाला जोपर्यंत आपला सिलेबस कव्हर होत नाही आहे, ओके, जी एक्झाम होणार नाही आहे, तोपर्यंत आपला हा सगळा पोर्शन या ठिकाणी कव्हर झालेला असेल मित्रांनो. मी तुम्हाला शब्द देतो. त्याच्यामुळे आजपासून तुम्हाला एकच काम करायचं आहे. तुम्हाला असं YouTubeवर कोणतंच चॅनल भेटणार नाही, की ज्याच्यामुळे सगळंच्या सगळं कंटेंट मिळालं आहे. म्हणजे ते देतील तुम्हाला, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी काय करतील, स्किप करतील. मग तशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि तुमचा एक फाउंडेशन या ठिकाणी तयार होईल. तर मग सगळेजण तयार आहात? ओके. सगळ्यांचं एक स्वप्न असतं बघा, 10वी झाल्यानंतर, की आपल्याला नीट एक्झाम द्यायची आहे, त्याच्यामध्ये चांगला स्कोअर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अडथळा म्हणजे आपला जो पास्ट हिस्ट्री असते, की ज्याच्यामध्ये आपण काय असतो, वीक असतो. बऱ्याचदा असं होतं, की आपले काही कन्सेप्ट अगदी वीक असतात आणि 11वी-12वीमध्ये गेल्यानंतर पालकांचं आपल्या विद्यार्थ्यांवर एक बर्डन असतं, की बाबा तू हे एक्झाम दिलीच पाहिजे, तू 11वीमध्ये एकदम टॉप केलं पाहिजे. आपला मुलगा, आपली मुलगी या एक्झाममध्ये एकदम पहिल्या नंबरने पास झाली पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असतो आणि त्याच्यामध्ये भरडले जातात मग कोण, विद्यार्थी. आणि विद्यार्थ्यांमध्ये मग काय व्हायला चालू होतं, टेन्शन, डिप्रेशन यायला चालू होतं. अभ्यास ज्यावेळेस आपण ह्यामध्ये जातो, क्लासमध्ये जातो किंवा
त्यांचा पोर्शन वेगळा चालू असतो, कॉलेजेसमध्ये वेगळा पोर्शन चालू असतो. मग काय होतं की जो पोर्शन आहे, जो चॅप्टरचा जो सिक्वेन्स आहे तो मिसमॅच व्हायला चालू होतो. कुठे 4था चॅप्टर चालू आहे, कुठे पहिला चॅप्टर चालू आहे. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की बाबा तुझ्या क्लासमध्ये काय शिकवलं आहे त्याच्या नोट्स वाच, पुन्हा त्या त्या दुसऱ्या क्लासमध्ये त्याचं नोट्स वाच, त्यांच्या हे घे, ओके, त्यांच्या टेस्ट सिरीज घे. असं चालू असतं. काही पालकांची एकदम अट्टास असतं की बाबा माझा पाल्य या ठिकाणी शिकला पाहिजे, मग त्याला चांगले मार्क पडतील. त्याने कॉलेजेस मुद्दा म्हणून काही कॉलेजेस मी असं ब्लेम करत नाही आहे, पण काही कॉलेजेस ज्याच्यामध्ये आत्ता तुम्हाला सगळ्यांना ही परिस्थिती माहिती आहे बघा, की कॉलेजेस काय करतात, त्यांच्या फीस एकदम हाय लेवलच्या फीस आत्ता बघायला मिळतील आपल्याला, ज्याच्यामध्ये ते क्लासेस कंडक्ट करतात, नीट कोचिंग क्लासेस वगैरे हे ते सगळा पैसा कलेक्ट करतात आणि विद्यार्थ्यांची गळचेपी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. सकाळी कॉलेज करायचं, त्याच्यानंतर क्लास करायचा, याच्यामध्येच तुमचा सगळा वेळ निघून जातो मित्रांनो. आणि हाच तुमचा वीक पॉईंट आहे, लक्षात घ्या. हाच तुमचा वीक पॉईंट आहे. नीट एक्झाम काय मागते, तर तुमचा जो एक तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याची काय केली पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे. पण तिथंच आपण चुकतो. आपल्याला रिव्हिजनला टाईम राहत नाही किंवा आपण काय करतो, त्याला वेळ देत नाही, स्किप करतो. एखादा क्लास आपण अटेंड केला. एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला एक्झाममध्ये सक्सेस बनायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतील आणि ती कष्ट करून घ्यायची जिम्मेदारी ही शिक्षकांची असते आणि ते मी त्याच्या ठिकाणी करणार आहे. तर फक्त तुमचा रोल एवढाच असेल की तुम्हाला डेली लेक्चर्स अटेंड करायचे आहेत आणि डेली तुम्हाला काय करायचे, प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मस्ट आहे मित्रांनो. तुम्ही क्लास करा, बाकीचे क्लास करू नका, मी असं अट्टास करणार नाही. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी वॉर्निंग देतो आहे आणि एक अलर्ट करून देतो आहे की बाबा तुमचा ह्याच्यामुळे वेळ जातो आहे. तुम्हाला तुमचा वेळ या ठिकाणी मॅनेज करता आला पाहिजे, तुम्हाला तुमचा अभ्यास मॅनेज करता आला पाहिजे. कसा अभ्यास करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे, ना की कोणी तुम्हाला सांगणार आहे की बाबा तू हे कर म्हणजे तुला एक्झाममध्ये एवढे मार्क्स मिळतील. आणि ते आपल्याला करायचंही नाही आहे. आपल्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करून या ठिकाणी एक्झाममध्ये चांगले स्कोर आणि चांगला डॉक्टर या ठिकाणी बनायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण एकदम 100% पॉझिटिव्ह वेनं या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर मग चला, कसं वाटलं तुम्हाला याच्यामध्ये हे नक्की सांगा मला. आणि आजपासून एका नव्या जोशाने, एका नव्या उमेदीने या ठिकाणी मी चॅनल तयार करतो आहे. तर तुमचं एकच काम आहे, फक्त चॅनल सबस्क्राईब करा. बाकीच्या तुमच्या ज्या अशा विद्यार्थी मित्र आहेत त्यांना पाठवा की त्यांचा वेळ तिथे जातो आहे. तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट कसं मिळवून देता येईल, तुमचा याच ठिकाणी रिव्हिजन कशी करून घेता येईल, त्या ठिकाणी मी या ठिकाणी फोकस केलेला आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून तरी मी तुम्हाला 100% देणार आहे. आत्ता फक्त तुमचं ॲग्रिगेशन किती आहे, त्याच्याबद्दल किती डेडिकेशन आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर मग चला चालू करूया आजच्या आपल्या नवीन प्रवासाला, ज्याच्यामध्ये आपण चालू करतो आहे केमिस्ट्रीपासून, ज्याची बऱ्याच जणांना काय असते, भीती असते, ती या ठिकाणी आपण घालवण्याचा प्रयत्न करूयात. मी स्वतः ॲज अ सायंटिस्ट म्हणून वर्क करतो आहे फार्मा इंडस्ट्रीमध्ये, ओके, फॉर्म्युलेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन इंजेक्टेबल डिपार्टमेंट. सो तुम्हाला याची शंका घ्यायची गरज नाही आणि माझं क्वालिफिकेशन फार्मसी आहे, ओके. तर याची शंका घ्यायची कारण नाही की तुम्हाला शिकवणारा जो माणूस आहे तो क्वालिफाईड आहे की नाही, ओके. त्याच्यामुळे एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न करा. माझ्या सगळ्यांच्या शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी. चला तर मग जास्त वेळ स्किप न करता आजच्या या व्हिडिओ सेशनला स्टार्ट करूयात. सगळ्यांनी कमेंट्समध्ये, जरी आज व्हिडिओ अपलोड झाला, हे काही लाईव्ह लेक्चर नाही आहे, आपले काही 1000 सबस्क्रायबर अजूनही झालेले नाही आहेत बरेच जण, आणि ट्रोल करायचा तर कोणाचा प्रश्नच नाही आहे, कारण आपले 1000 सबस्क्रायबर नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला यूट्यूब लाईव्हचा जो ॲक्सेस या ठिकाणी नाही आहे. आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे मित्रांनो, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवा. एकदम माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो विद्यार्थ्यांना त्यांची एक हे भेटली पाहिजे, ओके, एक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे की ज्याच्यावर त्यांचा अभ्यास एकदम चांगला होईल, लक्षात घ्या. त्याच्यासाठी एक टायमिंग ठरवूयात आपण, त्याच वेळेमध्ये तुम्हाला हे व्हिडिओज बघायला भेटतील आणि एक तुमचा ठराविक अभ्यास होऊन जाईल, लक्षात घ्या. आणि हे व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्ममध्ये राहतील, तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार बघू शकता, ओके.
चला तर मग आत्ता आपला 2027साठी आजपासूनच आपण फाउंडेशन बॅच चालू करतो आहे. आज आपण सुरुवात करूया केमिस्ट्रीपासून. बऱ्याच जणाला याची भीती असते आणि ती भीती या ठिकाणी आपण घालवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत. स्टार्ट करायचं मग हे 11वी. मग बरेच जण म्हणतील सर मग 11वीचंच का? लक्षात घ्या, तुमचा जर बेसच क्लिअर नसेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुढे काय करतात, नडतात. त्याच्यामुळे आजपासून नीट करतोय ना, तर मग नीटच करायचं. लक्षात घ्या, नीट करायचं ना मग नीटच करायचं. सगळं सिलेबस या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे. लक्षात घ्या. त्याच्यासाठी मग आजपासून चालू करतो आहे आपण. मुद्दामून हे बुक्स या ठिकाणी दाखवतो आहे मी. ओके, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला. आणि बरेच जण म्हणतील मग सर महागडे पुस्तकं वाचू का, हे वाचू का, ते वाचू का? काही गरज नाही मित्रा. लक्षात घे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं आहे की ज्याच्यामध्ये सिलेबस एकदम चांगल्या प्रकारे दिलेला आहे. पण आपण गलती काय करतो माहिती का, आपण महागडे बुक्स घेतो, त्याचं बर्डन घेतो आणि एक्झामला मग आपल्याला काय येतं, 0. ओके, लक्षात घ्या. त्या ठिकाणी मग ते गलत आपल्याला करायची नाही आहे. अभ्यास कुठूनही करता येतो, कितीही कष्टामध्ये किंवा कितीही अडचणीमध्ये करता येतो. फक्त ते करण्याची काय पाहिजे, तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे. तर त्याच्यासाठी मग आज आपण या ठिकाणी स्टार्ट करतो आहे. लक्षात घ्या. बघा तर मग सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. आता बरेचसे जण म्हणतील आम्हाला हे माहीत आहे, मग तुम्ही काय घेत आहे? लक्षात घ्या, हे लेक्चर मी पहिल्यांदाच सांगितलं अगदी बेसिकपासून आहे. तुम्हाला एकदम बेसिकपासून सगळ्या कन्सेप्ट मिळतील. त्याच्यासाठी दम काढा थोडासा. एकदम बेसिक टू ॲडव्हान्स आपण जाणार आहेत. इंट्रोडक्शन. आता पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी सांगणार आहे. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. काय म्हणतो रे बाबा की केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ अ मॅटर. ओके, पदार्थ याचा शोध कोणी लावला किंवा कणांचा शोध कोणी लावला? आपण म्हणतो बघा, महर्षी कणाद यांनी काय केला, कणाचा शोध लावला. पार्टिकल्स. मग पार्टिकल्स म्हणजे काय, मग ॲटम म्हणजे काय, ओके, अणू म्हणजे काय मराठीमध्ये, तर ते आपल्याला माहीत पाहिजे. केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ ए मॅटर. ओके, एखाद्या पदार्थाची स्टडी करणं किंवा त्याचा फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज एखाद्या. आता आपण आपल्याकडं बऱ्याचशे केमिकल्स आहेत, त्याच्या फिजिकल ॲपरन्स काय आहे, त्याचं तो दिसतो कसा, कलर असेल, त्याचं ऑब्झर्वेशन असेल, केमिकल प्रॉपर्टीज असेल, तर तो एखाद्या दुसऱ्या केमिकलसोबत कसा रिॲक्ट करेल, त्याचा स्टडी करणं. किंवा केमिस्ट्री म्हणजे काय म्हणलं आपण, इज अ स्टडी ऑफ अ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस अंडरगोज इन डिफरंट कंडिशन्स. आता बघा, एखादी रिॲक्शन जर व्हायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी ऑक्सिजनची गरज पडते, काही ठिकाणी कॅटलिस्टची गरज पडते. मग त्या सगळ्यांचं मिळून ज्या स्टडी आपण करतो किंवा त्याचा जो अभ्यास करतो, एखाद्या मॅटरची फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज असेल त्याचा जो अभ्यास करतो, फिजिकल केमिकल चेंजेस असतील त्याचा जो अभ्यास करतो, त्याला आपण काय म्हणतो, केमिस्ट्री म्हणतो. ही एक सरळ साधी सोपी समजण्यासारखी डेफिनेशन या ठिकाणी आहे. तर नेक्स्ट काय आहे मग, मॅटर म्हणजे काय. ओके, आता मॅटर म्हणजे काय, आपला गल्लीतलं मॅटर तसं नाही विषय तो. मॅटर म्हणजे केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये लक्षात घ्या, यू हॅव लर्न अर्लियर दॅट मॅटर ऑक्युपाईज द स्पेस अँड हॅज द मास. ओके, मॅटर काय करतो, स्पेस ऑक्युपाय करतो, एखादी जागा व्यापतो. आपण जिथे बसलो आहे त्या ठिकाणी काय होते, आपण काय करतो, ती जागा काय करतो, ऑक्युपाय करतो, ती जागा व्यापतो. आपण एखाद्या ठिकाणी बॉटल ठेवली, एखादी वस्तू ठेवली, तर ती जागा ती बॉटल काय करते, ऑक्युपाय करते. ओके, त्या ठिकाणी आपण दुसरी वस्तू त्याच्यावर ठेवू शकतो, पण त्या जागी ठेवू शकतो का, नाही ठेवू शकत. मग बघा, ते ऑक्युपाय करते आणि त्याचं काहीतरी काय आहे, मास आहे, एक वजन आहे. या लक्षात घ्या. मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इन टू द प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. मॅटर परत कशामध्ये डिवाईड होतो, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. मग त्याच्यामध्ये काय केमिकल कंपोजिशन आहे त्याच्यावर त्याचं काय होतं, मग क्लासिफिकेशन होतं की प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्समध्ये. आता खाली तुम्हाला एक ट्री डायग्राम दिसत असेल बघा मित्रांनो. मॅटर डिवायडेड इंटू द प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. देन अगेन प्युअर सबस्टन्सेसमध्ये काय काय आपण बघतो, एलिमेंट्स बघतो आणि कंपाऊंड्स बघतो. मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत कोणकोणते एलिमेंट्स माहिती आहेत. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला माहीत नाही. मग 10वीमध्ये काय केलं दादा तू, बरोबर आहे.
प्युअर सबस्टन्समध्ये काय काय भेटतात मग एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. ओके, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. मला पटकन सांगायचं आहे की कोणकोणते एलिमेंट्स तुम्हाला माहीत आहेत. आपण पुढे बघणारच आहेत, पण तुम्ही सांगायचं मला. एलिमेंट्समध्ये मेटल्स असतील, नॉन मेटल्स असतील आणि मेटलॉइड्स असतील. काय म्हणलं? मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. याच्या सगळ्यांच्या डेफिनेशन अगदी इत्थंभूत आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि मिक्सचर्समध्ये कोणकोणते असतील मिक्सचर? होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. मला कोणी सांगेल का रे होमोजिनियस म्हणजे काय? एकसारखं दिसणारं किंवा एकामध्ये मिक्सळून गेलेलं. तुम्ही साखर पाण्यामध्ये विरघळता बघा. ओके, एकदा साखर पाण्यात विरघळली की विरघळली, परत आपण त्याला बघू शकतो का? दोन्ही वेगवेगळे लेअर बघू शकतो का? नाही. तर त्याला काय म्हणायचं? होमोजिनियस. आणि हेट्रोजिनियस म्हणजे काय? दोन्ही मिक्स केले तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये 2 लेयर्स बघायला मिळतात. दोन्ही सेपरेट बघायला मिळतात. ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. त्याला आपण काय म्हणतो रे? हेट्रोजिनस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? हेट्रोजिनस म्हणतो. लक्षात घ्या. केमिस्ट्री इज द सेंट्रल सायन्स. केमिस्ट्री इज द सेंट्रल सायन्स. इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडीज ऑफ फिजिक्स. आता बरेच जण म्हणतील मग फिजिक्समध्ये कसं काय? आपण लक्षात घ्या, केमिस्ट्री म्हणजेच आपण पहिल्यांदा सांगितलं ना, आपण एखाद्या कणाचा अभ्यास करतो, एखाद्या पार्टिकलचा अभ्यास करतोय, मग ते सगळ्यामध्येच अप्लाय होतं. लक्षात घ्या. केमिस्ट्री इज अ क्रिटिकल सायन्स सेंट्रल सायन्स. इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडी ऑफ द फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स अँड अर्थ अँड स्पेस सायन्स. सगळ्यांमध्ये आपल्याला केमिस्ट्री पाहायला मिळते. द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द लाईफ. तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा यूज बघायला मिळतो. तुम्ही जे यूज करता ना, धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, त्याच्यामध्ये सुद्धा ते काय आहे? केमिकल्सच आहेत. फॉर एक्झाम्पल द एअर वी ब्रीथ. एअर आपण जी घेतो आहे त्याच्यामध्ये काय असतं? ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल. ओके, सगळे घटक त्याच्यामध्ये असतात. नेक्स्ट, द फूड वी ईट. आपण जे खातो ते. फ्लुइड वी ड्रिंक. जे आपण ड्रिंक करतो किंवा वॉटर असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला केमिस्ट्री पाहायला मिळते. यावर क्लोथिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, फ्युएल सप्लाईज असेल. ओके, या सगळ्यांमध्ये तुम्हाला केमिस्ट्री पाहायला मिळते. दो इट इज ॲन एन्शियंट सायन्स ड्यू टू द डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट इन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी, द केमिस्ट्री हॅज डेव्हलप्ड ॲज द मॉडर्न सायन्स. The technological development is in the sophisticated instrument expanded our knowledge of chemistry, which now has been used in the applied science such as the medicine, dentistry, engineering, agriculture and daily home use products. आता तुम्ही जे औषधं खाता, आत्ता आला आमचा पार्ट. ओके, ज्याच्यामध्ये आपण जे औषधं बनवतो, ज्या मेडिसिनचं डिस्कवरी करतो, नवीन नवीन औषधं मेडिसिन्स बनवतो, त्या कशापासून येतात रे? जे केमिकल्स असतात त्याचाच आपण काय करतो रे? त्याचाच यूज करून काय बनवतो? औषधं बनवतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? केमिस्ट्री आहे. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. ज्याच्यामध्ये नेचर ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री इज द ट्रॅडिशनली क्लासिफाईड इंटू फर्दर 5 ब्रँचेस. केमिस्ट्रीमध्ये परत प्रकार आहेत. लक्षात घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल, बायो अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ ए कंपाऊंड ऑफ ए कार्बन. बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय म्हणलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड द रिॲक्शन्स ऑफ ए कंपाऊंड ऑफ कार्बन. कार्बनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आणि त्याच्या ज्या काही कार्बन कंपाऊंडच्या ज्या काही प्रॉपर्टीज आणि रिॲक्शन याचा जो अभ्यास आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय? कार्बनचा. लक्षात घ्या, कशाचा अभ्यास करतोय? कार्बनचा. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ ए ऑल सबस्टन्स विच आर नॉट ऑर्गॅनिक. मग ऑर्गॅनिक सोडून जे बाकीचे सबस्टन्स असतील त्यांचा अभ्यास करायचं. काय म्हणायचं? त्याला वारंवार सोडून द्यायचं का? नाही ना, आपण त्याचासुद्धा अभ्यास करणार आहे. त्याला काय म्हणायचं आपण? त्या स्टडीला आपण काय म्हणतो? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, फिजिकल केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ प्रिन्सिपल अंडरलाईंग द केमिस्ट्री. ओके, इट डील्स विथ द स्टडीज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. जे प्रॉपर्टीज मॅटरच्या आपण चेक करतो त्या सगळ्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण चेक करतो. इट इज द स्टडी ऑफ ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू द इलेक्ट्रॉन्स असतील, एनर्जीज असतील, डायनॅमिक थेअरीज असतील, या सगळ्यांचा अभ्यास आपण कशामध्ये करतो रे?
फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. इट प्रोव्हाइड द बेसिक फ्रेमवर्क टू फॉर ऑल अदर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. आणि हे सगळं एक बेसिक फ्रेमवर्क बनवायचं काम करतं, एक साचा बनवायचं काम करतं अदर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्रीच्या. आता प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर याच्यामध्ये काय फरक आहे? प्युअर सबस्टन्सेस हॅव डेफिनाईट केमिकल कॉम्पोजिशन. प्युअर सबस्टन्सेसमध्ये कसं असतं, एकदम फायनाईट, ओके, एक डेफिनाईट जे सांगू शकतो आपण, असं काय असतं, कॉम्पोजिशन असतो, ओके. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. याच्यामध्ये तुम्हाला सेम प्रॉपर्टीज पाहायला मिळतील. मिक्सचर्स हॅव नो डेफिनाईट केमिकल कॉम्पोजिशन. मिक्सचरमध्ये सेम कॉम्पोजिशन तुम्हाला पाहायला मिळतं का? नाही, वेगवेगळं कॉम्पोजिशन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. अँड नो डेफिनाईट प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये डेफिनाईट प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळत नाही. प्युअर सबस्टन्सेसचे एक्झाम्पल काय काय बघायला मिळतील? प्युअर मेटल, डिस्टिल वॉटर, ओके. पण मिक्सचरचे पेंट तुम्ही बघितलं असेल बघा, तुमच्या घरामध्ये जर कलर काम चालू असेल तर पेंट आपण मिक्स करून बनवतो, ज्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ ऑइल असतील, पिगमेंट्स असतील, ॲडिशन्स असतील, आपण ते त्याच्यामध्ये काय करतो, एक्सटर्नली ॲड करतो आणि त्याला आपण मिक्सचर म्हणतो. कॉन्क्रीट याच्यामध्ये मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट, वॉटर, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी काय करतो, मिसळतो, ॲड करतो आणि इंडिव्हिज्युअल जो घटक आहे त्याला आपण काय म्हणतो, प्युअर. त्याच्यामध्ये डेफिनाईट फॉर्म तुम्हाला बघायला मिळतो. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर डिवायडेड इन टू एलिमेंट्स अँड कंपाऊंड. प्युअर सबस्टन्सेस परत डिवाइड कशामध्ये होतात, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये, ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. एलिमेंट्सला तुम्ही काय करू शकत नाही, एलिमेंट्स हे काय आहेत, प्युअर सबस्टन्सेस आहेत, विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर सबस्टन्सेस, जे काय होऊ शकत नाहीत, त्याचे तुकडे होऊ शकत नाहीत सिम्पल फॉर्ममध्ये बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. जे नॉर्मल केमिकल चेंजेस आहेत ज्याच्यामुळे काय होऊ शकत नाही, त्याचं डिवाईड होऊ शकत नाही, त्याला काय म्हणतो आपण, एलिमेंट्स म्हणतो. एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर सबस्टन्सेस, ज्याच्यामध्ये तो सिम्पलर सबस्टन्सेसमध्ये ब्रोकन डाऊन होऊ शकत नाहीत, ओके, बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस, साधे केमिकल चेंजेसमुळे. एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज, आता लक्षात घ्या, मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स. मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्समध्ये काय होतं, ते डिवाईड होतं, ज्याच्यामध्ये मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे काय आणि मेटलाइट्स म्हणजे काय, हे तुम्हाला मी विचारलं होतं. आता आपण या ठिकाणी बघूया. आपण आशा आहे की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये उत्तर दिलं असेल. मेटल्स हॅव द लस्टर, शायनी ॲपरन्स. मेटलचं एकदम आपल्याला शायनी ॲपरन्स दिसतो, दिसायला एकदम चकाकीत असतात. कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बघा, कॉपर असेल, आयर्न असेल, त्याच्यामधून काय होते, हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय होते, पास होते, लक्षात घ्या. कॅन बी ड्रॉन इन टू द वायर, आपण त्याला वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो, त्याला आपण खेचून शकतो, त्याला डक्टाईल नेचर आपण असं म्हणतो. कॅन बी हॅमर्ड इन टू द थिन शीट, तुम्ही त्याला मारून त्याचा पत्रा बनवू शकता, मारून त्याला काय बनवू शकता, पत्रा बनवू शकतो. त्याला आपण त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो रे, मॅलेबल प्रॉपर्टी म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, मॅलेबल प्रॉपर्टी म्हणतो. हॅव मेटल्स काय, आपण काय काय बघितलं, मेटलच्या प्रॉपर्टीज, हॅव लस्टर, मेटलच्या प्रॉपर्टीज काय काय असतात, हॅव लस्टर, शायनी ॲपरन्स, हॅव लस्टर, शायनी ॲपरन्स, मेटल्स हॅव लस्टर, शायनी ॲपरन्स. आणि या ठिकाणी सांगतोय बघा, मी एखादी गोष्ट ट्रेस आउट करतोय ना, त्या ठिकाणी माझ्यासोबत बोलत चला, म्हणत चला, 2, 3, 4, 5, जेवढा वेळेस आपल्याला येत नाही ना तोपर्यंत म्हणत चला. लक्षात घ्या, तुमचा ह्या क्लास झाल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवेल की तुम्हाला ते सगळं पाठ होऊन गेलं. चला म्हणा माझ्यासोबत. मेटलच्या काय काय प्रॉपर्टी असतात मग मित्रांनो, काय काय सांगितलं मी, हॅव लस्टर, हॅव शायनी ॲपरन्स, हॅव लस्टर, हॅव शायनी ॲपरन्स, हॅव लस्टर, शायनी ॲपरन्स. मेटल्स कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, मेटल्स कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. लगेच आपल्या डोळ्यासमोर आणायचं की जे लोह आहेत किंवा कॉपर वायर आहे त्याच्यामधून आपण काय करतो, हीट आणि इलेक्ट्रिसिटी पास करतो का नाही आपण. इट कॅन बी ड्रॉन इन टू द वायर, तुमच्या घरामध्ये वायरिंग असते बघा, त्याचे आपण त्याला काय करतो, ॲज अ वायरसुद्धा आपण त्याला त्याची वायरसुद्धा बनवू शकतो, बरोबर आहे. कॉपरची वायर आपल्याला बघायला मिळते. ॲज अ त्याला आपण त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, डक्टाईल नेचर. कॅन बी हॅमर्ड इन टू द थिन शीट, आणि त्याला तुम्ही पत्र्याच्या रूपामध्ये सुद्धा वापरू शकता, त्याला म्हणतो मॅलेबल. मग असे कोणकोणते मेटल्स आहेत रे बाबा, गोल्ड असेल, सिल्वर असेल, कॉपर आहे, ज्याच्यामध्ये गोल्ड तुम्हाला अतिशय प्रिय आहे. गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी मर्क्युरी इज अ लिक्विड मेटल ॲट रूम टेम्परेचर. बघा,
पारा ज्याला आपण त्या थर्मामीटरमध्ये वापरतो तो कशा फॉर्ममध्ये आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे, पण तरीसुद्धा तो काय आहे, मेटल आहे. लक्षात घ्या. काय काय बघितलं आपण आत्तापर्यंत. मेटल्स हॅव द लस्टर, शायनी ॲपेरन्स, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय करतं, कंडक्ट करतं. आणि कॅन बी ड्रॉन इन टू द वायर, डक्टाईल आहे, वायरच्या फॉर्ममध्ये तुम्ही त्याला नेऊ शकता. कॅन बी हॅमर्ड इन टू द थिन शीट्स, इट इज अ मॅलेबल. ओके, तुम्ही त्याला पत्रा ठोकून त्याला काय करू शकता, हातोड्याने मारून त्याची पत्रा बनवू शकता. एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत मित्रांनो, गोल्ड, सिल्वर, आयर्न, मर्क्युरी. ओके, आणि याच्यामध्ये लिक्विड एक्झाम्पल कोणतं, बेस्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. ओके, मर्क्युरी. नॉन मेटल्स, आता नॉन मेटल्स कोणकोणते आहेत, हॅव नो लस्टर. नॉन मेटल्स काय असतात, लस्टर नसते, चकाकी नसते. एक्झाम्पल डायमंड आणि आयोडीन. ओके, एक्सेप्शन हे काय आहेत, सॉरी हे काय आहेत, एक्सेप्शन आहे. डायमंडला काय असतं, आता डायमंड काय आहे, नॉन मेटल आहे. डायमंड काय आहे, नॉन मेटल. लक्षात घ्या, तुम्ही जे ऑर्नामेंट्स डायमंड बघता ते काय आहेत, नॉन मेटल आहेत. आयोडीन काय आहे, नॉन मेटल आहे. त्याला कसं असतं, चकाकी नसते. आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते काय आहेत, पुअर कंडक्टर आहेत. कशाचे, हीट आणि इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते का, नाही. पण एक्सेप्शन ग्रॅफाईट. ओके, ग्रॅफाईटमधून इलेक्ट्रिसिटी काय होऊ शकते, पास होऊ शकते. ग्रॅफाईटमधून इलेक्ट्रिसिटी काय होऊ शकते, पास होऊ शकते. काय काय बघितलं आपण, मेटलचं काय काय असतं, लस्टर असते, शायनी ॲपेरन्स असतो, हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात. आपण वायरच्या रूपामध्ये त्याला आणू शकतो. डक्टाईल आहेत. कॅन बी हॅमर्ड इन टू द थिन शीट, पत्र्याच्या रूपामध्ये त्याला तुम्ही नेऊ शकता. मॅलेबल आहेत. त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, मर्क्युरी आहे. आणि मर्क्युरी काय आहे, लिक्विड मेटल आहे ॲट अ रूम टेम्परेचर. लक्षात घ्या. नॉन मेटल्समध्ये काय काय असतं, नॉन मेटल्स हॅव नो लस्टर, त्याला चकाकी नसते. लक्षात घ्या. एक्सेप्शन कोणते आहेत, डायमंड आहे, आयोडीन आहे. आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी आणि हीट पास होऊ शकते का, नाही. त्याचं एक्सेप्शन कोणतं आहे, ग्रॅफाईट आहे. आणि लस्टर चकाकी असते असं कोणतं आहे, चकाकी असणारे नॉन मेटल्स कोणकोणते आहेत, डायमंड आणि आयोडीन. ओके, cannot be hammered into the thin sheet or drawn into the wire because they are brittle. Brittle म्हणजे ठिसूळ. लक्षात घ्या, brittle म्हणजे ठिसूळ. मारल्याबरोबर त्याचं काय होणार, भुगा होणार. मारल्याबरोबर त्याचं काय होणार, भुगा होणार. कॅन बी हॅमर्ड इंटू द, कॅनॉट बी हॅमर्ड इंटू द थिन शीट. सगळ्या प्रॉपर्टी ज्या मेटलच्या आहेत त्या सगळ्या उलट्या कशाच्या आहेत, नॉन मेटलच्या. कॅनॉट बी हॅमर्ड इंटू द थिन शीट, त्याला तुम्ही पत्र्याच्या रूपामध्ये घेऊ शकता का, नाही. अँड ड्रॉन इंटू द वायर, तुम्ही त्याला वायरच्या रूपामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकत नाही. तुकडा केला त्याचा भुगाच होणार. बिकॉज दे आर ब्रिटल, ते ठिसूळ आहेत. त्याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल येतात मग, आयोडीन, नायट्रोजन, कार्बनच्या अभ्यासाला काय म्हणायचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मेटलॉइड्स, सम एलिमेंट्स हॅव द प्रॉपर्टीज ऑफ इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल. असे बरेच जण असतील, बऱ्याच प्रॉपर्टी हे दाखवतात ज्याच्यामध्ये तुम्हाला मेटलसारखी प्रॉपर्टीज या ठिकाणी बघायला मिळतील, नॉन मेटलसारखे प्रॉपर्टी बघायला, दोन्हीचं मिक्सचर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. दे आर कॉल्ड ॲज मेटलॉइड्स अँड सेमी मेटल. त्यालाच आपण काय म्हणतो, सेमी मेटल्स असं सुद्धा या ठिकाणी म्हणतो. एक्झाम्पलमध्ये कोणकोणते आहेत रे मग, आर्सेनिक आहे, बोला माझ्यासमोर. आर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. बोला, आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. मेटलमध्ये कोणते आहेत, गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी. गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी. गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी. मेटल्समध्ये काय काय प्रॉपर्टी असतात, ले हॅव अ लस्टर, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कॅन बी ड्रॉन इंटू द वायर, कॅन बी हॅमर्ड इंटू द थिन शीट, अँड आर मॅलेबल. माझ्यासोबत बोलायचे, अँड आर मॅलेबल. माझ्यासोबत बोलायचे, हॅव अ लस्टर, हॅव अ दे कॅन कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कॅन बी ड्रॉन इंटू द वायर्स. ओके, अँड आर डक्टाईल. Compounds are the pure substances which can be broken down into the simpler substances by ordinary chemical changes. Okay, आपण compounds are the pure substance, ते प्युअर सबस्टन्स आहेत विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन द सिम्पल सबस्टन्सेस बाय द ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. तुम्ही काही केमिकल चेंजेस करून कंपाऊंडला काय करू शकता, ब्रोक करू शकता. पण एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी रिॲक्शन. एलिमेंटला तुम्ही सिम्पल केमिकल चेंजेस करून सिम्पलर सबस्टन्समध्ये कन्वर्ट करू शकता का, नाही. कंपाऊंड्सला करू शकतो. ओके,
इन ए कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाइंड इन ए फिक्स्ड प्रपोर्शन. कंपाऊंड्समध्ये काय असतं, 2 ते 3 लोकं, 2 ते 3 कंपाऊंड, 2 ते 3 एलिमेंट एकत्र येऊन एका फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये एकत्र आलेले दिसतात आपल्याला. ओके, लक्षात घ्या. दोघं तिघं मिळून एक कंपनी बनवतात एका फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये. तर तसं एलिमेंट्सला तुम्ही ब्रोक करू शकत नाही सिम्पलर फॉर्ममध्ये बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस, पण कंपाऊंड्सला तुम्ही काय करू शकता, ब्रोक करू शकता. कंपाऊंड्स कसे म्हणतात, 2-3 एलिमेंट एका ठराविक प्रपोर्शनमध्ये एकत्र येऊन कंपाऊंड्स बनतात. मिक्सचर कंटेन्स 2 or more सबस्टन्सेस इन नो फिक्स्ड प्रपोर्शन. मिक्सचरमध्ये काही असं फिक्स्ड प्रपोर्शन नसतं. 2 ते 3 सबस्टन्स एकत्र आले झालं मिक्सचर. अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. तुम्ही घरात बघितलं असेल बघा, तुमच्या घरामध्ये चिवडा असेल किंवा काहीतरी असेल, तुम्ही त्याला सेपरेट करू शकता हँड फिजिकल मेथडनी, किंवा आता उचलून सुद्धा मिक्सचर काय करू शकता, वेगळं करू शकता. मिक्सचर आर फर्दर डिवायडेड इंटू होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. पण कोणतं मिक्सचर तुम्ही सेपरेट करू शकता, हेट्रोजिनियस. ओके, लक्षात घ्या. होमोजिनियस करू शकता का नाही, का कारण तुम्हाला जर साधं एक्झाम्पल बघायचं असेल होमोजिनियसचं, तर सरबत, त्याच्यामध्ये तुम्ही साखर मिक्स करता, ते मिक्स काढू शकता तुम्ही. पण हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये ऑइल अँड लिक्विड तुम्ही काय काढू शकता का, काढू शकतो. पण होमोजिनियस काढू शकता का, नाही काढू शकत. सोल्युशन्स आर होमोजिनियस मिक्सचर, कारण त्याच्यामध्ये आपण परत ते काढू शकत नाही. बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ ए कॉन्स्टिट्यूट सोल्यूट अँड सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. आता बघा, साखर पाण्यात मिक्स होते, तर साखर हे काय झालं, सोल्यूट झालं, आणि सॉल्वंट काय झालं, वॉटर झालं. साखर पाण्यात टाकली आणि त्याचं काय बनलं, सोल्युशन बनलं. लक्षात घ्या. इट मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्यूट सोल्यूट अँड सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड. ते कसे झाले, युनिफॉर्म मिक्स झाले, एक दिसायला एक दिसतं सगळं थ्रू आउट सिट्स बल्क. तुम्ही वरून थोडंसं वरच्या साईडने लेअर घ्या किंवा खालून सॅम्पल घ्या. एका ग्लासमध्ये तुम्ही सरबत बनवा, वरच्या साईडचा भाग घ्या किंवा खालच्या साईडचा भाग घ्या, तुम्हाला साखर एकदम एकदा सेम प्रमाणात मिळणार आहे, कारण ते कसं आहे, होमोजिनियस आहे. पण त्याचं उलटं, इन हेट्रोजिनियस मिक्सचर द मॉलिक्युल्स ऑफ ए कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. ते कसे असतात, युनिफॉर्मली मिक्स झालेले असतात का, नसतात. सस्पेन्शन ऑफ ए इनसोल्युबल सॉलिड इन द लिक्विड. सस्पेन्शन तुम्हाला बघायला जणांनी कधीतरी मार्केटमधून औषधं आणले असतील की ज्याच्यामध्ये काय असतं रे, सस्पेन्शन तुम्हाला बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये काय असतं, ते जो मेडिकल शॉपवाले लोक असतात ते काय सांगतात तुम्हाला की बाबा हे मिक्सचर हलवून घ्या किंवा हे लिक्विड हलवून घ्या. प्रत्येक वेळेस तुम्हाला शेक करून काय करायचं आहे, थोडंसं घ्यायचं आहे. का, कारण त्याच्यामध्ये जे सॉलिड पार्टिकल्स असतात तोच काय असतो, तुमचा ड्रग असतो. त्याच्यामुळे तुमची बॉडी काय करते, नीट होणार असते, आणि ते त्याचं स्टेबल नसतो मॉलिक्यूल, म्हणून आपण त्याला काय करतो, लिक्विडमध्ये इन्कॉर्पोरेट करून देतो. तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा की सस्पेन्शनमध्ये इनसॉल्युबल सॉलिड काय केलेले असतात, इन्कॉर्पोरेट केलेले असतात. चला तर मग मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढा पार्ट या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. दररोज थोडं आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आज आपलं पहिलंच लेक्चर होतं. सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा की आजचं तुम्हाला लेक्चर कसं वाटलं. सगळे पॉईंट क्लिअर झाले ना. मग मेटलचे प्रॉपर्टी असतील, मेटलॉइड्स असतील, नॉन मेटल्स असतील, ओके, मिक्सचर असतील, एलिमेंट्स असेल, कंपाऊंड्स असेल, या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला अगदी लक्षात आल्या का नाहीत, लक्षात घ्या मित्रांनो. ते तुम्हाला सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. आणि आजचा शिक्षण तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. माझी कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मोठे क्लासेस अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम अगदी चांगला ठरू शकतो जर तुम्ही प्रयत्न केले तर. माझ्या शुभेच्छा असतील तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. चला, बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.